मित्रांनो, मी तुमचा लाडका मी आता सकाळ सकाळी चाललो होतो आपण हॉटेलला. आज हॉटेलला सुट्टी असल्यामुळे काही कामधंदा तर नव्हता आज, पण आपल्याला चक्कर टाकण्याकरता हॉटेलला जायचं होतं आज. मग काय निघलो डायरेक्ट 100च्या स्पीडनं हॉटेलला तर आलतो, पण इथं कुणीच नव्हतं. मग काय म्हटलं चला एकदा सगळी चक्कर मारून तुम्हाला पण हॉटेल दाखवावी. मग काय हॉटेलला चक्कर मारून झाली, ते मामाने आणली होती चिप्स आणि ते म्हणलं चला आता खात बसावं. मग काय आपलं चिप्स तर खाऊन झालं, पण आज किचन आपण चालू ठेवलं. मला वाजता चला गिऱ्हाईक नाही तर आपण वरून चक्कर मारून येऊ. मग काय उठत बसत पायऱ्या चढत विडत कसं ना कसं वर पोहोचलो आपण आता. मित्रांनो, जालना रोड आहे मेन हायवे, त्या बाजूलाच आपली हॉटेल आहे तुळजाई म्हणून, हे बघा. त्यानंतर थोडं फोटो बिटो शूट व्हिडिओ काढून झालं तर आता जायचं होतं डायरेक्ट आपल्याला खाली. मग काय डायरेक्ट चला म्हणलं 100च्या स्पीडनं खाली. त्यानंतर पोहोचलो होतो आपण हॉलमध्ये. मित्रांनो, कोणाला पार्टी बिर्टी काय करायची असेल तर हॉटेल तुळजाईला भेट द्या नक्की. डान्स ते करण्यासाठी आपल्याकडे स्पीकर पण आहे मित्रांनो, हे बघा. त्यानंतर सापडला एक ग्लास आपल्याला 90 पिण्याकरता. मित्रांनो, कसा आहे ग्लास मग 90 पिण्याकरता. मग काय डायरेक्ट हॉलमधून पोहोचलो डायरेक्ट कोकणामध्ये. मित्रांनो, या फिरायला कोकणामध्ये. मित्रांनो, आपल्या हॉलमधून एका डायरेक्ट सिक्रेट हॉल आहे, डायरेक्ट ते कोकणाचं पोहोचते आपल्याला. मग काय आपलं कोकण तर फिरून झालं, तर म्हणलं आता साफसफाई करावं लागतं. स्वच्छ भारत अभियान चालू केलं मग हॉटेलला. मग काय सगळे हॉटेलला चकाट करून टाकली. मग काय मध्ये येऊन बघतो तर काय हे लागलं होतं आपलं मोबाईलमध्ये, स्वच्छ भारत अभियानला आलंच नाही का आपलं. त्यानंतर बघतो तर काय यूट्यूबला झाले ते आपले 50 सबस्क्रायबर कंप्लीट. मित्रांनो, 50 सबस्क्रायबर वाटत असतील आपल्याला, पण माझ्याकरता एक पायरी ही मित्रांनो, ही ती कंप्लीट केली मी आज. मित्रांनो, कोणी चांगलं म्हणू ह्याला नाही म्हणू, पण आपण हे साथ कधी सोडणार नाही. डेली ब्लॉग मी टाकणार म्हणजे टाकणारच मित्रांनो. आपल्याला नक्की भेटेल एक ना एक दिवस. आज 50 सबस्क्रायबर झालेत, एक दिवशी नक्की होतील जास्त. मग काय त्यानंतर आलता आपल्याला बहिणीचा कॉल. बहीण म्हणली मला जसं आणलंय तसं नेऊन सोड. काय करा आता, ताईसाहेबचं तर ऐकावंच लागेल. मग काय चौथा गिअर टाकला डायरेक्ट 100च्या स्पीडने निघलो. मग काय ताईसाहेबला सोडलं डायरेक्ट निघलो तर 100च्या स्पीडने. आपला झालता पण अंधार. तर या रस्त्याला डांबर कमी आणि खड्डे जास्त आहे. मग काय आपण पण नाकतोंड बांधून डायरेक्ट निघलो होतं 100च्या स्पीडनं, कारण गारवा लय पडला होता. मग काय डायरेक्ट पोहोचलो हॉटेललाच. हॉटेलला आलं तर बघतोच काय वसत बनवते 90, पण आज गोरी 90 होती. म्हणलं काळी कम नाही बदलली. वसत म्हणली ब्रँड बदलला आता. 90 पिऊन डबल आलो किचनमध्ये. बघतो तर वसतात काय बाबू सोनामध्येच बिझी होते. वसताचं तर बाबू सोनामध्ये बिझी राहतील. पण मित्रांनो, आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर फॉलो करून जा. मित्रांनो, आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.